सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. विनोद आणि त्याच्या सोबतीला पप्पू. जेन्युइन ओपनर्स मैदानामध्ये एंटर होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदकर इथून आपण ही स्पर्धा पाहतोय. एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरून ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल. स्पार्टन स्पोर्ट्स सांगे आयोजित स्पार्टन ट्रॉफी 2025. ओमसाई आमने लोणाड मध्ये मला वाटतं की 2024-25 मध्ये जेवढ्या स्पर्धा झालेल्या आहेत तेवढ्या स्पर्धा मागील कोणत्या सीझन मध्ये झाल्या नसतील. प्रचंड प्रमाणात स्पर्धा झालेल्या आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नवनवीन चॅम्पियन्स मिळतात. या वर्षामध्ये मेहर 11 बापगाव हा संघ नंबर 1 आता पोहोचलेला आहे. 2 विजेतेपद आणि 1 उपविजेतेपद, 2 उपविजेतेपद आणि दुसऱ्या क्रमांकावर सावध आणि पिसे हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांनी देखील 2 ट्रॉफी जिंकल्यात. तिसऱ्या क्रमांकावर जानस्पोर्ट इताडे असेल, त्याही टीमने 2 ट्रॉफी या सीझन मध्ये जिंकल्यात. हो, रिव्हर्स स्वीप, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर हा क्लासिकल चौकार. पहिल्याच बॉलवर या ठिकाणी रिव्हर्सचा चौकार तुम्हाला बघायला मिळाला. बॅटर विनोद बजागेच्या बॅटमधून. याच क्रीडांगणावर इताडे प्रीमियर लीग काल संपन्न झाले आणि कॅप्टनने सांगितलं की या विकेटवर आम्ही सतत 2 दिवस खेळत आलेलो आहोत. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल येतोय कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतायत परंतु बॉल सीमा पार. लागोपाठचा दुसरा चौकार. बजागे किरवली यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपला मी मनपूर्वक स्वागत करीत आहोत. लागोपाठ 2 चौकार, क्लासिकल फटकेबाजी आपण या ठिकाणी पाहतोय. बॅटर विनोदच्या बॅटमधून 2 क्लासिकल चौकार तुम्हाला बघायला मिळाले. अक्षय पुन्हा एकदा पुन्हा स्वीप करण्यात आला. फिल्डर डीप मध्ये भरपूर दूर उपस्थित आहेत. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. स्क्वेअर लेगला बॉल लढवला गेला आणि त्या दरम्यान वेळ होती फलंदाजाकडे 2 धावा पूर्ण करण्याची. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 10 रन्स, 10 ऑन अ बोर्ड. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव पूर्ण करण्यात आले आणि स्कोर एका धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 11 धावा. चांगली सुरुवात या ठिकाणी आता मिळाली आहे. गुड स्टार्ट. पप्पू ऑन स्ट्राईक असेल. आता प्रथमतः स्ट्राईक एंडला राऊंड द विकेटने जातोय गोलंदाज अक्षय. पप्पू समोर चिप केला. बॉल हवेत आहे.
स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ऑफ फटका. फिल्डर लॉंग ऑन से बॉलवर येतात आणि दुसरी धाव सहजगत्या त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली आहे. 13 धावसंख्या जाऊन पोहोचली आणि जी सुरुवात फर्स्ट ओव्हर मध्ये मिळणं गरजेची होती ती सुरुवात आता या ठिकाणी मिळाली आहे. बॅटिंग करत असताना टीम जय सावरदेव किरवलीला साई बजागे आणि गणेश बजागे फॅम टीम तुम्ही पाहतात आणि आगामी दिवसांमध्ये त्यांचा मेगा शो तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात त्याला गॅप शोधलाय. क्लासिकल फटका. फिल्डर बॉल मागे धावतोय साईनाथ, परंतु बॉल उचलून त्याला मैदानात आणावं लागेल. आणखी एक चौकार बॅटर पप्पूच्या बॅटमधून. गुड शॉट. हो, सॉफ्ट हँड फक्त दिशा दाखवली या बॉलला. पुश करत असताना फक्त एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली. स्कोर कार्ड एका धावेने पुढे जाईल. 18 18 रन्स ऑन द बोर्ड. आमने लोणार प्रीमियर लीग ही स्पर्धा तुमच्या भेटीस येत आहे आणि आज संध्याकाळी ऑक्शन सेरेमनी स्पर्धेची तुम्हाला बघायला मिळेल. बघा इत्याडीचे काही फॅन्स सेल्फी घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण थोडं बाहेर या. सेल्फी नंतर मिळेल, बाहेर या. पुढचा बॉल राऊंड द विकेट. ओ फ्लिक करण्यात आला. सॉफ्ट हँड फक्त दिशा दाखवली बॉलला. बॉल येतो डीप मध्ये स्क्वेअर लेग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्यात. वीस धावा 20 रन्स. यावेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउट ड्राईव्ह करण्यात आला. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. फिल्डर 2-2 पाठलाग करतायत बॉलचा. काय खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट. 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्यात. जानूस्फोट इताडे क्षेत्ररक्षकांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न यावेळेला करण्यात आलेला बॅटिंग साइडनं. तेवीस धावा धावफलकावरती. यापुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच. चला दोन्ही टीम आपण सज्ज राहायचं. राऊंड द विकेट. बोध तयार. रिव्हर्स एक्झिक्युशन. व्हॉट अ शॉट. फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. बॉल कव्हर पॉइंट सीमा पार. विनोद बजागेच्या बॅटमधून क्लासिकल चौकार.
वाईज क्रिकेट, प्युअर क्लास क्रिकेट दोघे बॅटर या ठिकाणी दाखवत असताना बॉलच्या मेरिटवर खेळतात. टीमची टोटल 27 वर जाऊन पोहोचली आहे. या मैदानावर मागच्या मॅचचा विचार केला तर धावांचा पाठलाग होत नाहीये, बॉल ट्रॅव्हल होत नाहीत हवेमधून आणि त्याचंच कारण असावं की जमिनीच्या सहाय्यानं रन्स बनवल्या जात आहेत. फुल टॉस बॉल, वळवला बॉल पुन्हा एकदा, परंतु इथे झेल पकडली आहे खेळाडू बाद. पहिला धक्का जय सावरदेव किरवलीला. खराब चेंडू होता. फुल टॉस ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपरली टायमिंग करता आलं नाही आणि खेळाडू विनोद यावेळेला बाद होतोय. वेल सेट बॅटर. पहिला धक्का या ठिकाणी लागला जय सावरदेव किरवली संघाला. चांगली पार्टनरशिप सुरू होती दोन खेळाडूंमध्ये, परंतु त्या भागीदारीला ब्रेक करण्यात आलेला. इताडे संघाचा गोलंदाज दैवत वेलेकर. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा आल्या अक्षय सुरेकरच्या. तदनंतर दैवतनं आता जरूर धावा कन्सीड केल्यात, परंतु जी विकेट मिळवणं गरजेची होती ती विकेट आता त्यांना मिळवली आहे. हे मत येतोय नवीन बॅटर. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी दैवत पुन्हा एकदा टर्न होतोय. व्हीआयपी डायज एंड कडनं राईट आर्म राऊंड द विकेट. पुढचा बॉल विकेटचा खुराक प्राप्त केल्यानंतर आता थोडासा आत्मविश्वास इताडीच्या गोलंदाजाचा वाढला असेल. हो, कटर होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज. बॉल शॉट तडमॅनला फील्ड केला जातोय, तोपर्यंत वेळ होती फलंदाजांकडे फक्त एक धाव पूर्ण करण्याची. स्कोर एका धावेने पुढे गेलेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस 28 धावा. या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या दैवतनं. एक महत्वाचा विकेट त्याला मिळाला आणि चांगल्या टोटलकडे वाटचाल जय सावरदेव किरवली संघाची तुम्हाला बघायला मिळाली आहे. व्हेरी गुड टोटल ऑन अबाउट. आजच्या मान्यवर सुधीर पाटील या ठिकाणी आलेले, आपला मी मनपूर्वक स्वागत करतोय. चला सामना सुरू करायचा. ड्रिंक्स इंटरव्हल होता मैदानाच्या आतमध्ये. हर्षद येतो गोलंदाजी करण्यासाठी. षटक क्रमांक 3 घेऊन बॉलिंग मार्कवर सज्ज होणार. पलटवार त्याला करावा लागेल. तसंही कमबॅक साठी हर्षदला ओळखलं जातं. तो कमबॅक त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल का? यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आलेला आहे. तीस धावा स्कोर कार्ड वरती आता आपल्याला बघायला मिळतात. 30 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला. बॉल येतो एक्सा कव्हरला. बॉलच्या मेरिटवर हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. दोन धावांनी स्कोर पुढे जाताना धावसंख्या 32 आकड्यावर. चांगला केस सुरू केला. आता फलंदाजांनी पुन्हा एकदा 2 डबल्स. हर्षदचा पुढचा बॉल वेगवान होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव तिथे मिळेल आणि पंचांचा लेग बाईटचा इशारा. बऱ्याच आपण तसे हर्षदला बघितलेल्या पलटवार करून देत असतो तो टीमला आणि इथे तीच अपेक्षा त्याच्याकडून असेल.
कट करण्याचा प्रयत्न होता, जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू येतोय डॉट बॉल. असे डॉट बॉल 33 रन्स. हो, यावेळेला लॉफ करण्यात आलाय. हवे ते बॉल डाऊन दी बॉल. फिल्डर झेल पकडलाय खेळाडू बाद. आणखी एक धक्का आणि पलटवार पुन्हा एकदा इताडे संघाचा. नवीन बॅटर राहुल मैदानामध्ये एंटर होतोय. स्ट्राईक एंडला तो असेल. हर्षदला या ठिकाणी सफलता मिळाली आहे. शिवशक्ती लोणाड आणि जानमान कांडवल बी दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की टॉस साठी आपण यावं. नो, यावेळेला पुन्हा एकदा फ्लिक करण्यात आला. बॉल येतोय स्क्वेअर लेगला. दुसरा धावेचा प्रयत्न आणि फलंदाज रन आउट. विकेट गॉन. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 34. सांगितलं होतं ना की कमबॅक करण्यासाठी या गोलंदाजाला ओळखलं जातं कमबॅकचा बादशाह. आणि पुन्हा पलटवार जानूस्पोर्ट इताडे संघाला त्यानं करून दिलेला आहे. हर्षद ग्रेट बॉलिंग. 6 धावा 1 विकेट. अंतिम षटक ऋतिक तिस्कर येतो गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग मार्कवर. शेवटचे 6 बॉल. धावा झाल्या धावफलकावरती 34. इथून आणखी 12 ते 15 धावा जोडण्याचा मानस असेल फलंदाजांचा. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाला नितीन आणि त्याच्या सोबतीला तुम्ही पाहतात फलंदाज राहुल. नितीन आणि राहुल ही जोडबोली आहे. स्पार्टन ट्रॉफीचा हा पहिला दिवस आपण एन्जॉय करतोय. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आलाय. मिड विकेटला बॉल येतोय. सेकंडचा कॉल. आता धावाची संधी आहे परंतु 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्यात. 2 धावांनी स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 36. राहुल आणि नितीन ही जोडी आपण सध्या मैदानामध्ये पाहतोय. जय सावरदेव किरवली संघ काल देखील फार सुंदर खेळला होता परंतु शेवटच्या क्षणाला परवा माफ करा तो संघ पराभूत झाला. जरूर त्याही धावा त्यांच्यासाठी चेजेबल होत्या परंतु सुरुवातीला काही चुका घडल्या आणि या स्पर्धेमध्ये आता त्या चुका त्याची चिंता न करता त्याचं चिंतन केलेलं दिसतंय. फुल टॉस. लोवर फुल टॉस. पुन्हा एकदा लॉफ करण्यात आलाय. झेल पकडली आहे. वेल टेकन. वेल जज कॅच. विकेट गॉन.
विकेट या ठिकाणी प्राप्त झाला. नितीन फार जास्त मोठं योगदान देऊ शकला नाही. आपल्या टीमसाठी फक्त 2 धावा त्यानं जोडल्या. बाद होण्यापूर्वी नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. कुणाल, हा तोच कुणाल आहे ज्याने जय झोटिंग देवरुंगच्या विरुद्ध लो स्कोरिंगचा सामना होता, परंतु तो भरपूर फसलेला सामना जिंकून दिला होता. त्याच्या 2 चौकारांनी ती मॅच जिंकली होती. जय सावरदेव किरवली ना, तो कुणाल आता मैदानामध्ये एंटर होतोय. यावेळेला फुल टॉस. सॉफ्ट हँड फक्त पुश केलेला आहे. टेंटेटिव्ह पुश मिळेल फक्त सिंगल. चला, दोन्ही कॅप्टन शिवशक्ती लोनाड आणि त्यांच्या विरोधात संघ खेळेल जय हनुमान कांडवल बी. शेवटचा आता हे षटक सुरू आहे आणि यानंतर आपण टॉस करणार आहोत, त्याची नोंद घ्या. लेफ्टी बॅटर राहुल ऑन स्ट्राइक. ऋतिक तिस्कर ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. गॅप शॉट सिलेक्शन. एका हाताने प्रयत्न केला. काय फिल्डिंग आहे, लाजवाब. भरपूर रन्स वाचवल्यात आपल्या टीमसाठी. ज्या प्रकारे एफर्ट आपल्याला बघायला मिळाला, जवळजवळ 6च झाला असता. ज्या वेगाने बॉल चालला होता हे पहा रिप्ले मध्ये. आणि एक हातानं बॉल अडवल्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विपुल तेथे सज्ज होता. विपुल लाजवाब कामगिरी त्याच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाली. तसं एक चांगला क्षेत्ररक्षक आहे विपुल. पुढचा बॉल ऋतिक तिस्कर. यावेळेला खरा बॉल. लेन बॉल होता, परंतु लॉंग वे सफल होत असताना बॉलला सरळ भिरकावून दिलाय. सीमा पार षटकार. षटकार आला आणि धावसंख्या 6 ने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या त्या 45 धावा. चांगली टोटल. मागच्या मॅच मध्ये 42 धावा डिफेंड झाल्या होत्या, आता 45 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. चांगली टोटल आता म्हणावी लागेल. शेवटचा बॉल या डावातील. ऋतिक पुन्हा एकदा सज्ज होतो. राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला. बॉल येतोय एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. सेकंडचा कॉल. धावबाची संधी होती. आफ्टर 4 ओव्हर टीमची टोटल 47 रन्स ऑन अ बोर्ड अँड 48 रन्स टू विन इन 24 बॉल. परफेक्टली 200च्या स्ट्राईक रेटनं आता बॅटिंग करावी लागेल हे टार्गेट चेस डाऊन करण्यासाठी. 24 बॉल आणि 48 धावा कराव्या लागतील सामना जिंकण्याकरिता. हॅलो, जय हनुमान कांडवल बी असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. आणि नाणेफेकीचा कौल आपण करतोय. या दोन्ही कॅप्टन रवींद्र बजागे यांच्या शुभास आपण टॉस करतोय. तसेच आदरणीय श्रीकांत मगर साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. Head is a call and it is a head.
टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे जनमान कांडवल बीनं. काय निर्णय घेतोस? बॅटिंग. काय सांगशील या मागचं कारण? काय नाही, आमचे फलंदाज खूप फॉर्ममध्ये आहेत. एखादं नाव सांग ना, पर्टिक्युलर कोणते अशी नावं सांगशील? योगेश्वर आहे, निखिल, रोहित, राकेश आहे, दीपेश आहे, वेदांत आहे, अजित आहे. जय हनुमान कांडवल बी एक नवोदित संघ तयार झाला, परंतु सर्व यंगस्टर खेळाडू आहेत. चांगला खेळ होत राहिलाय. येणाऱ्या सीझनमध्ये डेफिनेटली तुम्ही देखील चॅम्पियन बनाल असं आता सध्या तुमच्या या खेळावरून दिसून येतं. यामागे हा संघ तयार करण्यामागे डेफिनेटली तुमचा इंटेंट काय होता, इंटेन्शन उद्दिष्ट काय होता? काय नाही, पोरं खेळायची, त्यांना संधी मिळावी म्हणून आम्ही एक संघ बनवला. क्या बात आहे, व्हेरी गुड. टॉस गमावलेला आहे, फिल्डिंग करायची आहे. आज शिवशक्ती लोणाळ भरपूर दिवसानंतर खेळताना दिसत आहेत. याचं कारण मध्यंतरी ब्रेक होता. प्रॅक्टिसला पोरा नव्हती ना, त्यामुळे आपण थोडा विश्राम घेतला. क्या बात आहे. मग आता पूर्णपणे सराव करून आता संघ उतरलेला आहे. हो, थोडा आता प्रॅक्टिस केलेली आहे, बघू आता कसं होतं. चांगला खेळ. हो, नक्की. शुभेच्छा असतील. टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. टॉस जिंकून जय हनुमान कांडवलनं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंग करताना शिवशक्ती लोणाळ टीम तुम्ही पाहणार आहात. पुन्हा आपण जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया योगी पाटील सरांचा आवाज. धन्यवाद समीर ठाकरे. दोन्ही संघटनांकडे चांगलं मनोगत मात्र त्या ठिकाणी व्यक्त केलं. परंतु आपण जर पाहिलं तर या ठिकाणी लक्ष जर पाहिलं तर खूपच मोठं लक्ष आता मात्र या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. 48 धावांचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे टीम जानुसपूर इताडी संघाला. म्हणजे पर ओव्हरचा आपण जर विचार केला तर 12च्या धावगतीनं तुम्हाला त्या ठिकाणी धावा जोडावा लागतील. आज श्रीकांत मगर यांची मात्र अनुपस्थिती आहे, कारण काल रात्री मध्यरात्रीपर्यंत त्यांनी खेळ प्रस्थापित केला आणि त्याच अनुषंगाने मात्र या स्पर्धेमध्ये तो वेळेवरती पोहोचू शकला नाही. परंतु सलामीची जोडी नवनाथ भुईर त्याच्या सोबतीला पाहू शकाल. दैवत वेलेकर. कालच्या दिवसामध्ये सुद्धा नवनाथ भुईरनं जबरदस्त खेळ साकारला होता. स्वर्गीय रोशन स्मृती चषकामध्ये तब्बल 4 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले होते आणि आज सुद्धा त्याच खेळीची मात्र अपेक्षा असेल जानुसपूर इताडी संघाला. पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर पहिला षटक थोडासा मागणा ठरला. गोलंदाज अक्षय सूर्यकडे 17 धावा खर्च केला, दैवतनं 11 धावा खर्च केला. त्याच्यानंतर हर्षद वेलीकडनं कमबॅक केलं. एकूण पाहिलं तर एक सफलता प्राप्त केली होती. 5 धावा तरी खर्च केला आणि ऋतिक तिस्करनं शेवटच्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या. षटकाला सुरुवात करतो दुसऱ्या इनिंगमध्ये पॉवर प्लेमध्ये राठी विनोद बजागे. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पप्पूला पाहू शकाल आणि स्ट्रायकर फलंदाज नवनाथ भुईर आपण पाहतोय. वरता विकेटने मारा करतोय. पहिल्या चेंडू फुल टॉस आणि फिला बीट केला. जबरदस्त फटका आणि चेंडू चाला अगदी एक्स्ट्रा कव्हरला दन दन करत 4 धाबांसाठी चौकार. पहा, पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा मात्र किरवलीकरांना चौकाराने सुरुवात केली होती आणि दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा आता मात्र इताडीकरांनी चौकाराने सुरुवात केलेली आहे. ऑन साईडला जबरदस्त फटका हुक केला. चेंडू चाला लॉंग लेग कडे. रेस सुरू आहे आणि त्या रेसमध्ये चेंडूचा विजय होता असताना बॅक टू बॅक दुसरा चौकार. हॅलो, बोला. जरूर पाहिलं तर बॅकफुटला जाऊन पुन्हा इनफिल्डला मात्र बीट करण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल तिथे मात्र ड्रॉप झाला आणि 2 धाबा तिथे मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. सेम टू सेम सध्या आपण धाबा पाहतोय. पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा मात्र सेम टू सेम स्कोअर पाहिला आपण. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार, त्याच्यानंतर दुहेरी धाव आणि दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा मात्र तेच कार्य पाहतोय. जबरदस्त कमबॅक केलाय
या स्पर्धेच्या माध्यमातून नवनाथ भोईरनं व शपलून खेळण्याचा प्रयत्न. मागील काही स्पर्धा जर पाहिल्या तर कुठेतरी बॅटिंग ऑर्डरमध्ये या जानूसपूर इतर संघाच्या वतीनं आपण भरपूर चुका पाहत होतो आणि त्या ठिकाणी आय थिंक नवनाथ भोईरची जरूर उणीव त्या संघाला मात्र भासत होती, परंतु ती उणीव आता भरून काढली असं म्हणावं लागेल. कारण कालच्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र संघी बॅटिंग नवनाथ भोईरनं साकार केली आणि आज सुद्धा मात्र चांगल्या रिदममध्ये त्याला आपण पाहतोय. परंतु पहिला डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहत आहोत. गोलंदाज विनोद बजागेच्या स्पेलमध्ये फुलटॉस हवेत खेळला. कव्हरला फिल्डर आहेत. ओहो जबरदस्त झेल. नितीन भंडारी आहे त्या ठिकाणी. चूक करणार नाहीये. पहिली सफलता प्राप्त केली गोलंदाज विनोद आणि पहिला धक्का लागला टीम जानूसपूर इताडे संघाला. डीजे सिस्टीम सध्या आपण पाहत आहोत आणि चांगले सॉन्ग तो सादर करतोय, परंतु या ठिकाणी पुन्हा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये झेलबाच्या स्वरूपात नवनाथ भोईरनं आपली विकेट्स मात्र त्या ठिकाणी गमावली आणि नवीन फलंदाज ऋतिक तिस्कर आता मात्र आपल्याला तिसऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय. 48 धाबांचा पाठलाग चालू असताना मात्र फलकावरती आतापर्यंत 10 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. शांतमय वातावरण, चांगला क्रिकेट सध्या आपण पाहतो दोन्ही संघाच्या वतीनं. हो सरळ बॅट लॉफ केलाय, मिडलला बीट केला जातोय आणि चेंडू चाललाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी. तर शेवटच्या चेंडूवरती सुद्धा आपण पाहिलं चौकार आणि अशा रीते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कॅम्परेचरमध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये 17 आल्या होत्या, पण तो दुसऱ्या इनिंगमध्ये 14 आल्या. अजून विजयासाठी 18 चेंडूमध्ये 34 धाबांची गरज आहे टीम जानूसपूर इताडे संघाला. आणि जरूर जर IPLच्या आयोजकांनी जर कोबराचा डान्स जर पाहिला तर चेअर गर्लच्या जागेवरती कोबराला जरूर ते ठेवतील. ज्या अनुषंगाने मात्र तो डान्स सादर करतोय. आणि पाहते रेल्वे रिटायरमेंट आहेत हे सुद्धा विसरून चालणार नाही. जरूर कोबरा बद्दल अनेकांना मात्र आदर असणं गरजेचं, परंतु या ठिकाणी काय फटका केला हवेत. हो माय गॉड, दैवतला जीवनदान देणं म्हणजे आपल्या स्वतःच्या पायावरती कुऱ्हाडीचं घाव घालणं प्रमाण असावा. बेस्ट कॅचर तिकडे मात्र आपण पाहत आहोत, परंतु त्याच्याकडून ही चूक घडली गेली आणि जसा झेल ड्रॉप झाला तिथे मात्र कुठेतरी दैवत वलीकडनं सुटकेचा श्वास सोडला असावा आणि पहा बाटला किस करतोय, कारण त्याला जीवनदान तिथे प्राप्त झालेलं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये एखादा फलंदाजाला जीवनदान देणं खूपच भागात पडतो, पण तो या ठिकाणी चांगला चेंडूने सुरुवात केली होती रमेश बजागेनं. हो आय थिंक इनसाइड एज हो रनाची संधी पुन्हा तिथे मात्र पाहायला मिळत आहे आणि फलंदाज धोक्यामध्ये होता. आय थिंक ऋतिकची विकेट्स आणि ती विकेट्स प्राप्त केली किरवलीकरांनी. नवी फलंदाज युवराज आलाय चौथ्या क्रमांकावरती. युवराजला आता मात्र पाहतो की बढोतरी दिली जात आहे जानूसपूर इताडे संघाच्या वतीने, कारण त्याच्याकडे तो टॅलेंट आहे.
परंतु आज दैवतला आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. बॅकफुटला गेले होते, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू भरपूर वेगाने आला. इन स्विंगिंग डिलिव्हरी तिथे मात्र आपण पाहिली गोलंदाज रमेशच्या वतीनं. आणि पाहू शकाल हा निर्धाव चेंडू आपण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर 2 गडी बाद 15. अजूनही विजयासाठी 33 धाब्यांची गरज. 38 धाबांचा सध्या आपण पाहतोय रनचे सुरू आहे, पाठलाग सुरू आहे. ओ फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑफ आहे. एक धाव जरूर पुन्हा गेली, दोरीचा प्रयत्न करतो युवराज, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र नाकारलं. कारण डेंजर एंडकडे मात्र युवराजला पोहोचायचं होतं आणि त्या अनुषंगाने मात्र दैवत त्या ठिकाणी एका धाब्यावरती समाधानी राहणं चांगलं ठरलं. 16 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. सुंदर आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूसाठी जी सामनावीराची आपण ट्रॉफी पाहत आहोत. GR इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून कुमार महेंद्र शेठ पाटील सावंत जे उद्योजक आहेत त्यांच्या वतीने आम्हाला ही ट्रॉफी लाभलेली आहे, त्याचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हरिचंद्रजी वेलेकर अर्थात मुस्साबाई यांच्याकडून सर्व जे आपण पाहुण्यांसाठी सन्मान चिन्ह पाहतोय ते सन्मान चिन्ह आम्हाला लाभलेले आहेत. ओ कडक शॉट, बेधडक दे घुमा के युवराजच्या बाटमधून आला हा षटकार. षटकाराच्या साईड संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचली गेली 22 या आकड्यावरती. जबरदस्त शॉर्ट सिलेक्शन पाहिलं आपण, पूर्णपणे खेचून मारली परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आपण पाहिला. टायमिंग प्रॉपर होतं आणि त्याच अनुषंगाने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मात्र वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन लँडिंग झाला. हा पहिला सिक्सर पाहतोय इताड संघाच्या इनिंगमध्ये. हो आता मात्र पाहू शकाल शरीराचा वेध येणारा चेंडू सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. आणि अखेर पंचांचा लेग बाईचा इशारा आपण पाहत आहोत. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न होत असताना 23 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. म्हणजे आपण जर पाहिलं तर अर्धा पल्ला मात्र या ठिकाणी 2 षटकामध्ये पूर्ण केल्या, परंतु अजूनही अर्धा पल्ला तुम्हाला या ठिकाणी 2 षटकामध्ये पूर्ण करायचा आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 25 धाबांची आवश्यकता. नेट टू नेट फाईट सध्या आपण पाहत आहोत, परंतु जोपर्यंत दैवत वेलेकर ऑन फील्डवरती राहणार तोपर्यंत मात्र विजयाची अपेक्षा ज्या आशा आहेत त्या पल्लवीच राहतील. त्या म्हणजे जानूस पडिताडे संघाच्या. येणाऱ्या काळामध्ये आहे आय थिंक जगनशेठ पाटील यांच्या माध्यमातून भव्य बैलगाडी शर्यत तिचं आयोजन केलं जाणार आहे. पहिल्या क्रमांकासाठी 4 व्हीलर आहे, त्यानंतर बाईक सुद्धा आपण पाहणार आहोत. रेफ्रिजरेटर सुद्धा मात्र आहेत. लकी ड्रॉ सुद्धा आपण पाहत आहोत. तुम्ही स्पोर्ट सायकल सुद्धा त्या स्पर्धेमध्ये पाहणार आहात. खूप मोठी ती बैलगाडी शर्यतांची स्पर्धा आपल्याला जगनशेठ पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तिसरा षटक आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज दीपक. 12 चेंडू शिल्लक, 12 मध्ये 25 धाबांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंडला युवराजला पुन्हा पाहतोय. हो चांगला फटका चेंडू झाला, मिडल विकेटला डीप फिल्डर आहे. थोडीशी बॉडी बॅलन्स जरूर राहुलनं मात्र गमावला होता, परंतु तदनंतर पुन्हा चेंडूवरती झपाट्याने पोहोचला गेला आणि फलंदाजाने तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. यानंतर अजून एक मोठी मॅच तुम्ही पाहणार. शिवशक्ती लोणार विपक्ष जय हनुमान खांडवल ब या 2 संघादरम्यान तो सामना असेल. ओ युवराजची विकेट धोक्यात, कॉट अँड बॉलची शक्यता आहे, नाकारता येणार नाही, परंतु त्या ठिकाणी दीपक कडून मात्र चूक घडली गेली. 2 हातांच्या मधून चेंडू मात्र फरार झाला, त्याच्या आय थिंक चेहऱ्यावरती जाऊन चेंडू धडकलाय. 2 धाबा पुन्हा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. प्रत्येक चेंडूवरती जर डबल जरी तुम्ही धाबा जोडल्या गेल्या तरी सुद्धा मात्र त्या आव्हानापर्यंत आपण पोहोचू शकता. आणि तीच रणनीतीच्या माध्यमातून आता सध्या दोन्ही फलंदाज कामगिरी करतात. रिप्लेसमध्ये तुम्ही पाहू शकाल एक सहजपणे संधी होती. हो फलंदाज बीड झाले, परंतु विकेट किपर सुद्धा मात्र पप्पू त्या ठिकाणी थोडासा सास पडला, परंतु शॉट थर्डमॅनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली स्टॉपिंग पाहिली आणि सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकापासून तर 3ऱ्या क्रमांकापर्यंत जे आपण सुंदर चषक पाहतोय, जे आम्हाला माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताडी किरोलीची रॉकी अर्थात राकेश दिगाडकर यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत लाभलेलं आहे. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय.
9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी आपण जर विचार केला तर 20 धाबांची आवश्यकता. किमान एक मोठा चांगला जर इथे फटका जर आपण पाहिला तर मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे इतर संख्या मात्र वापसी करू शकतो आणि ती क्षमता दैवत वेलेकरकडे आहे. हो ऑनसाईडला खेचून मारलाय परंतु डीप मध्ये राहुल आहे. आता चूक होणार नाहीये. जीवनदान जरूर दैवतला मिळाला परंतु त्या संधीचं त्याला सोनं करता आलं नाहीये कारण झेलबाच्या स्वरूपात बाद झालाय दैवत वेलेकर. निराशजनक खेळ आज आपण दैवतचा पाहिला. बाद होण्यापूर्वी पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. 4 चेंडू त्याने फेस केले आणि तर सायनाथ पाटील आता मात्र आपण पाहू शकाल 5व्या क्रमांकावरती चाललाय बॅटिंग करण्यासाठी. स्थिती थोडीशी गंभीर आता आपण पाहत आहोत जानूसपूर इताडे संघाच्या वतीनं. आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहतोय की कधी कधी 50-60 धाबा सुद्धा मात्र चेस होत असतात परंतु या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर मोठा फटका केला एवढा इझिली नाहीये. कारण जेव्हा पाहिलं की अनेक फलंदाजांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ती झेलबादच्या स्वरूपात बाद झाली. कारण या स्पर्धेमध्ये जो आपण चेंडू पाहतोय तो 70 कंपनीच्या चेंडूचा या स्पर्धेमध्ये वापर केला गेलेला आहे. सायनाथ पाटील ऑन स्ट्राईकला होता. जरूर चेंडू चालला अगदी जमिनीच्या साह्यानं. पुन्हा राहुल चेंडूवरती मात्र झपाट्याने पोहोचलाय. संधी आहे रनआउटची आणि त्या संधीचं सोनं केलंय विकेट किपर पप्पून. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न सायनाथ पाटीलचा झाला परंतु काय सुंदर क्षेत्ररक्षक आणि पहा किती सुंदर लाजबाब फेकी क्षेत्ररक्षक राहुल कडून आपण पाहिली. फायटर खेळाडू आहे राहुलचा विचार केला तर आणि चांगल्या रिदम मध्ये या हंगामामध्ये त्याला आपण पाहतोय. आणि पहा विकेट किपर पप्पून जशा इष्टा उद्ध्वस्त केल्या इष्टांच्या डोक्यावरून त्यांनी मात्र उडी घेतली जम घेतली. समीकरण पाहू शकाल आता मात्र थोडस दूर लक्ष जात असताना टीम इताडी संघाच्या दृष्टीकडून 7 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 19 धाबांची आता मात्र या ठिकाणी आवश्यकता आहे. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती आपण पाहत आहोत गोरख. हो कडक शॉट परंतु हवेत केलाय. चेंडू खाली कुणाल दिगाडकर पोहोचलाय. लॉंग ऑफच्या दिशेनं झेल पकडलाय. बॅक टू बॅक विकेट्स आता मात्र या ठिकाणी प्राप्त करतात टीम जय सावरदेव किरवली संघ. सुद्धा आपण पाहतो की पहिला दिवस या स्पर्धेचा आहे. थोडं उशिराने आजचा शेड्यूलला आपण सुरुवात केली परंतु आज आपल्याला वेळेवरती सर्व जे सामने आहेत ते कव्हर करायचे आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र विजयासाठी 19 धाबांची आवश्यकता. डू डाय सिक्वेशन आपण म्हणू शकतो. सध्या तरी सुरुवात चांगल्या प्रमाणे केली होती फलंदाज नवनाथ भुईरनं. पहिल्या 3 चेंडूवरती 10 धाबा त्याने जोडल्या होत्या आणि पहिल्या षटकामध्ये आय थिंक 14 धाबा आल्या होत्या. ज्याप्रमाणे सुरुवात होणी गरजेची होती ती सुरुवात जानूसपूर इतर संघाने आपण पाहिली. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलं तर रमेशनं बॅक केलं. 9 धाबा त्याने खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर दीपकनं फक्त 6 धाबा खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स त्याने प्राप्त केले. त्याच्यामध्ये एक दैवतची विकेट्स पाहिली ती गोल्डन विकेट्स आपण म्हणू शकतोय. आणि आता मात्र शेवटच्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज करण. 6 चेंडू आणि 6 मध्ये त्याला 19 धाबा मात्र वाचवायचे आहेत. आज जय सावरदेव किरवली संघ पाहिलं तर पूर्णपणे कंप्लीट टीम सध्या आपण पाहत आहोत. जरूर लेफ्टी विनोद आज संघामध्ये नाही परंतु त्याची मुलीच उणीव सध्या तरी भासली नाहीये आणि सांघिक परफॉर्मन्स सध्या आपण पाहत आहोत. फलंदाजाने सुद्धा मात्र योग्य ती धावसंख्या उभारली आणि त्या धावांचा संरक्षण करत असताना गोलंदाजाने सुद्धा मात्र चांगली प्रमाणे गोलंदाजी हाताळली. परंतु आता 6 मध्ये 19 ची गरज असताना पहिला चेंडू मात्र हाताला करण वाईट
स्वेर चेंडू आपण पाहत आहोत. अतिरिक्त धाव तिथे मात्र खर्च केली आणि त्या मात्र 6 मध्ये 18ची गरज. पहिल्या किंवा दुसऱ्या चेंडूवरती जर एखादा षटकार जर आला तर मात्र जरूर फलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढला जाईल आणि आय थिंक एक वेगळी ऊर्जा जरूर निर्माण तिथे मात्र होऊ शकते. परंतु तो खेळ फलंदाज तिथे मात्र करेल का? हो पहा, बॅक टू बॅक 30 लाईन मेंटेन करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता आणि आय थिंक बॅटला चेंडू स्पर्श होऊन विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. बॅटची कडा होती, 1 बाउन्स तो चेंडू मात्र कलेक्ट केला विकेट किपर पप्पूनं. म्हणजे पहिला डॉट चेंडू आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. 5 मध्ये आता विजयासाठी 18 धावींची गरज. जबरदस्त सामना. करण पुन्हा एकदा म्हणजे करणनं एक निर्धार केला की मी फलंदाजाच्या स्लॉटमध्ये चेंडू देणार नाहीये, थोडासा दूरवर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि वारंवार ऑफस्टिकला मात्र तो मारा करतोय. आणि त्याचवेळी मात्र हा दुसरा स्वेअर चेंडू आपण पाहत आहोत वाईटच्या स्वरूपात. 2 अतिरिक्त धाबा करणं आतापर्यंत खर्च केल्या. धाबा कशा येतात ते महत्वाचं नाही, धाबा येणं आता मात्र गरजेचं झालेलं आहे टीम जानुसपणे इताडी संघासाठी. 5 मध्ये आता मात्र विजयासाठी 17 धावींची गरज. पहा पुन्हा मात्र दूर ठेवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा कॉट बिहाइंड आणि फलंदाज बाद मिस्टर हर्ष. अडपणा खाली आला आणि त्याच अनुषंगाने मात्र भाटची कडा लागली गेली आणि त्याची विकेट सुद्धा मात्र त्या ठिकाणी प्राप्त केली गोलंदाज करणनं. न्यू बॅटर अक्षय सुरेकर येतोय. 4 मध्ये आता 17ची गरज. पुन्हा मॅचची कडा होती, विकेट किपर जरूर चेंडू परत पोहोचला होता परंतु शेवटच्या क्षणाला मात्र झेल ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या सामन्यावरती आता मात्र कुठेतरी पूर्णपणे वर्चस्व आपण पाहत आहोत कारण 3 चेंडूमध्ये आता तुम्हाला विजयासाठी 16 धाब्यांची गरज. म्हणजे 3ही चेंडूचं दर्शन तुम्हाला आता बाउंड्री लाईनचं घडवावं लागेल. अरे ते कार्य हर्षद वेलीकर आता मात्र करेल का? क्षमता जर हर्षदकडे आहे, मोठे फटके तो जरूर खेळू शकते परंतु त्याला आज तो कार्य करावं लागेल. हो फटका चांगला पालामध्ये लॉंग अप आहे परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना 6 धाबांसाठी षटकार. जरूर या षटकारांचा आपण जर विचार केला तर मात्र सामना जिवंत ठेवलेला आहे हर्षद वेलीकरनं. आणि या षटकारानंतर पहा पूर्णपणे मैदानामध्ये प्रत्येक खेळाडूच्या मात्र त्या ठिकाणी पाहतो की झोप उडाली अशी मात्र आपण या ठिकाणी म्हणू शकतो. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी अजूनही 10 धाव्यांची गरज आहे. जबरदस्त मॅच, अप्रतिम खेळ सध्या आपण पाहतो. या पहिल्याच चेंडूवरती खेळत असताना मात्र हर्षदनं षटकार जोडला. पुन्हा फुलटा चेंडू सरळ लॉफ केलाय परंतु लॉंग ऑनवरती नितीन भंडारी आहे. हो स्वतःचा बॅलन्स त्याने गमावला परंतु चेंडूला मात्र त्याने स्टॉप केलं. 2 धाबा तिथे मात्र पूर्ण केल्या गेला. फलंदाज हर्षदनं संधी होती परंतु गॅप थोडंसं मात्र त्या ठिकाणी व्यवस्थित शोधण्यामध्ये त्याला यश आलं नाहीये आणि त्याच अनुषंगाने मात्र चौकार तो प्राप्त करू शकला नाहीये. 1 चेंडू आणि आता एका चेंडूवरती विजयासाठी 8 धाब्यांची गरज. एक लिगल चेंडूची आवश्यकता टीम सावरदेव किरवली संघाला परंतु चेंडू आला वाईट. अजूनही काही घडू शकेल. 1 मध्ये 7 ची गरज आहे परंतु चेसिंग इज कंपल्सरी आहे. या चेंडूवरती षटकार जरी आला तरी सुद्धा मात्र किरवली संघ मात्र या स्पर्धेमध्ये पराभूत होणार नाही. परंतु जर करणनं ठरवलं तर या 7 धाबा सुद्धा होऊ शकतात आणि त्या चुकीची आता मात्र वाट पाहावी लागेल
जानूसपुरी ताडे संघाला. ती चूक करण मात्र ती करेल का? लिगल चेंडू आणि अखेर हा सामना जिंकला 6 धावेने जय सावरदेव किरवली संघाने. सो अभिनंदन गणेशजी बजागे, अभिनंदन साई शेठ बजागे आणि हार्ड लक जानूसपुरी ताडे.